अशी कशी रे तुझी निवड? मला वाटलं तू तरी समंजस असशील, पण नाही. तुला सगळं माहित असून सुद्धा तू ह्या अवदसाला कसं काय घरात आणलंस? आजी, तिच्याबद्दल नीट बोल. अवदसा नाही, बायको आहे माझी, कळलं? कंटाळा आलाय, कंटाळा. तुझ्या काका या सगळ्याला भुलत असेल, मी नाही भुलणार. आली असती 4 दिवस राहा आणि नंतर तुझं तू बघ. नाहीतरी आयुष्याला आम्ही दोघं पुरे पडणार नाही आहोत तुझ्या. आणि जमलंच ना तर एक उपकार कर आमच्यावर. हे सगळं जे करून ठेवलंस ना ते लवकर निसतं. त्रास होतोय. नमिता म्हणते ते बरोबर आहे. नाही राहू शकत मी मनुशिवाय, आणि मनूलाही मी बरोबर असायला हवं. पण मग तिनं मलाही समजून घ्यायला हवं ना. माझी तडफड तिला का समजत नाहीये मला तेच कळत नाहीये. या विवाह मंडळाच्या संचालिका आपणच का? हो, तुमच्याकडे जरा महत्वाचं काम होतं मॅडम. काय महत्वाचं काम होतं? थँक्यू मॅडम. मॅडम, जरा प्रायव्हेट म्हटलं तरी हरकत नाही. काय बोलायचं आपल्याला? आम्हाला कळलं की इथे मुली मिळतात म्हणून. ते जर खरं असेल तर आम्ही इंटरेस्टेड आहोत बरं का. एक शब्द जरी बोललात ना तर पोलिसांना फोन करेन, समजलं? अशी घर सोडून कुठे निघून गेली? अशी जात नको जाऊस. घरच्यांना तुझी काळजी वाटते. आणि तुला? ठेवतो फोन. तू इथंच राह बरं, मी आलो जाऊन. चल भाऊ. तू या सगळ्या गोष्टीचा वेगळा विचार करायला हवास. पण काका, जर काही चांगलं घडवायचं असेल, परिस्थिती बदलायची असेल तर संघर्ष होणारच ना. काहीतरी सहन करावंच लागणार. प्रत्येक गोष्टीची किंमत ही मोजावीच लागते. पण जर त्या गोष्टीने सगळ्यांचं भलं होणार असेल तर का नाही? हे का नाही समजून घेते कोणी? म्हणून यावेळी मोजावी लागणारी किंमत फार मोठी असणार आहे. सगळी माणसं त्यामध्ये भरडली जाण्याची शक्यता. तू म्हणतेस ते पटतंय, मला कळतंय. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा तू पुन्हा विचार करावाच असं मला वाटतंय. काका, मला माहितीये तुला माझा निर्णय नाही पटणार. तुलाच काय, घरच्या कोणालाही नाही पटणार. पण मी फक्त तुमचा विचार नाही करू शकत. ज्या असंख्य मुलींनी हे भोगलंय, त्यांच्या कुटुंबियांनी हे भोगलंय, जी लोक या अत्याचाराला सामोरे गेलेत, त्यांना माझा निर्णय नक्की पटेल. मी त्यांच्यासाठी, त्यांच्या बाजूने लढते. रखमा, बुरखा काढ बरं आता. कुणी नाही इथं.